शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या थैल्या आणि नोटांचे बंडल असलेले काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याने आरोपांची राळ उठली होती। तसाच बंडळाच्या प्रकाराचा व्हिडिओ आज चांगलाच व्हायरल झाला आहे। मुंबईजवळच्या मेरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांचा आर्थिक देवाणघेवाणीचे मीटिंगमध्ये नोटांच्या बंडलासमोर बसल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे। एका जमिनीच्या आर्थिक व्यवहारावरून आदिवासी बांधव बिल्डरला पैसे देत असल्याचं व्हिडिओ दिसून येते। या व्यवहारात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसल्याने चर्चांना उधाण आले आहे। याबाबत पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांना याबाबत विचारल्यानंतर बिल्डर बंटी सिंग याच्या विरोधात सुनील ढवला या आदिवासी बांधवाने जमिनीचे पैसे न दिल्याची तक्रार केली होती। प्रकरण आपल्याकडे आल्यावर बिल्डर बंटी सिंगने त्या व्यवहारात ढवला यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी येत असल्याने तक्रार निवारण करून देत नसल्याने आपण पुढील पैसे न दिल्याचं सिंग यांनी मान्य केलं। मात्र शेवटी बंटी सिंग याने आपण हा व्यवहार सोडत असून आपले 32 लाख रुपये परत द्यावे अशी तडजोड मान्य करण्यात आली। त्यावेळी वसईच्या एका बिल्डरच्या कार्यालयात ढवला हे 10 ते 12 लाख रुपये बंटी सिंगला परत देत असताना तेथे पुराव्यासाठी तो व्हिडिओ काढला। आपल्याला पैसे देत असल्याचं दाखवण्यासाठी बोलवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी दिली। मात्र कोणतीही तक्रार आल्यानंतर कायदेशीर कारवाई पोलिसांनी करणे अभिप्रेत असते। तसेच पैशाच्या देवाणघेवाणीत वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचं काय काम? पैसे द्यायचे असतील तर तेही पोलिसांसमोर, तर मग पोलीस ठाण्यात का नाही दिले? एका बिल्डरच्या कार्यालयातच का? वास्तविक पोलिसांचे पैसे वसुली करणे किंवा साक्षीदार राहणे हे कामच नाही। त्याचबरोबर एवढी मोठी रक्कम रोख स्वरूपात होते तेही पोलीस निरीक्षकाच्या समोर ही बाब अचंबित करणारी आहे। त्यामुळे पोलिसाच्या एकूण भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। डीसीपी सुहास बावचे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हा जमिनीच्या व्यवहाराचे पैसे 2 पार्टी परस्पर संमतीने देत असल्याचं सांगत कुणाकडूनही पोलिसांच्या विरोधात तक्रार नाही, कुणी कुणाला फसवू नये म्हणून पोलिसांसमोर पैसे दिल्याचे बावचे यांनी सांगितले। तरीही या प्रकरणाची सखोल माहिती घेत असल्याची प्रतिक्रिया श्री सुहास बावचे यांनी दिली आहे।